हे बघा बाजूवानी फणस दिले ना भाजयेचो तर माका एक शाड दिले मी बघ त्याची तुमका आता भाजी करून दाखवते. बघा एवढीशीच निघाली पण कोवळे ते आता बारीक करून घेते आटले जरा सोलून घेते. फणस हा बघ असा धुवून बारीक कापून घेतलाय आणि काय काय साहित्य लागते ते दाखवते तुम्हाला. तर हे बघा हे कांदा असा बारीक कापून घेतलाय, कढीपत्ता, खोबरा, ही बेडगी मिरची लाल कापून घेतली आहे. ही बेडगी मिरची दाखवते, हिरव्या मिरचीचा नाही बेडग्या मिरचीचा लाल. आणि ही लसूण, कोथिंबीर, हळद आणि राई आणि तेल मीठ ते आपलं रेग्युलर असतंच. तर चला दाखवते तुम्हाला भाजी फणसाची. तेल टाकून घेते, तेल जरा जास्तच घ्या वाफेवर जरा चांगली शिजते ना तेलामध्ये. तेल तापलं की राई टाकून घ्या, राई चांगली टाका दिसायला पाहिजे भाजीत चांगली. राई तडतडलं की कांदा टाका. जरा लालसर कांदा झाला लसूण टाकून घ्या. चांगले परतून घ्या लालसर एकदम. कांदा जरासा लालसर झाला ना की मिरची टाकून घ्या, कारण भाजी टाकल्यावर कांदा जरा चांगला भाजतो. जास्त भाजला तर मग कांदा करपून जातो, मग जास्त भाजायचा नाही. मिरची चांगली परतून घ्या अशी लालसर. कोण कोण हिरव्या मिरचीत बनवतो ना, मी लाल मिरची बेडगीत बनवून दाखवते तुम्हाला फणसाची भाजी. एकदा अशी करून बघा कशी छान लागते. कढीपत्ता टाकून घेते. जरासा हिंग टाकते. हिंग टाकला की वास पण छान येतो, पण फणसाच्या भाजीला हिंग पाहिजे जरा. ही फणसाची भाजी टाकून द्या. चांगली ढवळून द्या. मीठ टाकून द्या. हळद टाका. चांगली ढवळून झाकण लावून वाफेवर शिजवून घ्या. तर भाजी चांगली शिजलेली आहे. आता वरून खोबरं टाकून घेऊ. चांगली ढवळून घ्या. तर फायनली भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करून वरून कोथिंबीर टाकून घ्या. चांगली ढवळून घ्या. झाली फणसाची भाजी तयार. कशी झाली फणसाची भाजी? तुम्ही पण करून बघा अशी फणसाची भाजी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी. बाय बाय.